उजवी कोपऱ्यावरती प्रयत्न असेल खूप चांगला प्रयत्न आहे. 7 क्रमांक आपण बघतोय या ठिकाणी जर्सी क्रमांक 7 रेडिंग करण्याकरता आहे. उजव्या कोपऱ्यापासून डाव्या कोपऱ्याकरता प्रयत्न आहे आणि 7 आपण बघितलं तर 7 खेळाडू मॅटवरती आहेत. खूप चांगला प्रयत्न मैदानामध्ये आहे. दोन्ही बाजूने प्रयत्न असतील कारण प्रयत्नाला यश येण्याकरता हा उपांत्य फेरीचा लढत आहे. जो जिंकेल तो ग्रँड फिनाले मध्ये जाणार आहे. तुम्ही काय म्हणाल, फार महत्वाचा मॅच चालू झालेला आहे. येस नक्कीच, कारण इथे मात्र जर पाहिजे तर गोलकोटकरांची गर्दी इथे मात्र पाहायला भेटते. फारच हरवणे इथे मात्र जर पाहिजे चढाईपटू चढाई करता सज्ज असेल. नक्कीच दर्जेदार त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज ऑन केले. जेव्हा मात्र मॅच ऑन नव्हता त्याच्याकरिता कॅश प्राइज ऑन केले. म्हणजे एका रेड मध्ये जर सुपर रेड मारली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज या पारस हरवण्यासाठी देखील दाखल असेल. परत एका बाजूला पाहिजे तर भीम संघर्ष वेळेचा एक मजबूत संघ पक्षामध्ये असेल. गोलकोटचा एक दर्जेदार संघ आहे. त्याच्या माध्यमातून गौतम कदम वरती नजर असतील, त्यानंतर पारस हरवण्यावरती सारख्या नजर असतील, संतोष साळवी असतील, युवराज सारखा एक युवा टॅलेंट त्याच्यावर देखील नजर टिपल्या जातील. तर भीम संघर्ष वेळेचा विचार केला तर सौरभ सारखा एक अँकल हुडचा बादशाह त्याच्यावर देखील नजर टिपल्या जातील. साजन सारखा चढाईपटू त्याच्यावर देखील नजर टिपल्या जातील. सिद्दीकचे दीक्षित पकड केली आहे. जबरदस्त पकड, तालांचं गजर देखील आहे. पहिला गोल गोलकोटच्या गटामध्ये केला जातो आहे. निरीक्षकांना पकड केली जाते. आपण बघितलं की गौतम कदम आहे आणि जीव लावणार आहे. आज मोठा मॅच आहे, त्याला माहित आहे. गोलकोटकर या ठिकाणी बघण्याकरता आहे. युवराज छोटा पॅकेज ज्याला म्हटलं जातं तो रेडिंग करण्याकरता शांत या ठिकाणी रेड केली जाते, चढाई केली जाते अत्यंत शांत पद्धतीने. कारण त्याला माहित आहे खातं उघडणं आहे. आजच्या रात्रीतला त्यांचा खाता जो सेमीफायनलचा होता तो भेले संघाच्या विरोधात उघडणं फार गरजेचं होतं आणि पहिला गुण प्राप्त झाला गोलकोटला. टाळ्यांचा आवाज मी ऐकतोय, शिट्ट्यांचा आवाज मला ऐकायला येतोय कारण खूप मोठा मॅच. साजन बरोबर रेड करण्याकरता मैदानामध्ये दाखल झाला आहे. समोरच्या बोर्डमध्ये अर्थातच संचमध्ये या ठिकाणी दाखल झाला आहे. 7 खेळाडू आहेत. 2-2-1 असे या ठिकाणी विवृत्त आहेत. उजव्या कोपऱ्यामध्ये डाव्या कोपऱ्यापर्यंत या ठिकाणी पकड केली आहे. टाळाची गजर मैदानामध्ये अप्रतिम पकड मैदानामध्ये गोलकोटकरांचा गौतम कदम जीव लावतो या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगला. गोलकोट विरुद्ध भीम संघर्ष भेडेचा मॅच प्रेक्षकांनी केलेली गर्दी आजचे रात्र आहे. फार महत्वाचे भगवा चषक 2025 खूप मानाचा चषक आहे आणि रेड करण्याकरता आपण बघतोय भीम संघर्षचा खेळाडू डाव्या कोपऱ्यापासून उजव्या कोपऱ्यापर्यंत प्रयत्न मैदानामध्ये या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न गौतम कदमचा राहिला आणि निश्चित त्याला निराश या ठिकाणी हाताला लागलेले आहे. 1 पॉईंट खातं उघडलं आहे भीम संघर्ष बेले संघाचा. सुमित काय म्हणाल, खातं उघडलं आहे भीम संघर्ष बेले संघाचा? इथे मात्र पाहिलं तर भीम संघर्ष या टीमने खातं देखील खोललंय. तर एका बाजूला पाहिलं तर साजन सारख्या चढाईपटूला बाद केले, नंतर कोपरा रसिक देखील बाद केले. युवराज सारखा युवा टॅलेंट आपण जर पाहिलं चढाईपटू आहे. कालच्या सत्रामध्ये या 2 संघांनी चांगली कामगिरी केली आहे आणि आजच्या रात्री देखील खेळताना पाहायला भेटते. खूप चांगला मॅच. युवराज आपण शांत चढाई बघितले. पुन्हा एकदा चढाई करण्याकरता जर्सी क्रमांक 1 चढाई करण्याकरता सज्ज आहे आणि सुरुवात थोडीशी धीमी आहे कारण मॅच फार मोठा आहे. सेमीफायनलचा मॅच प्रेक्षकांनी केलेली गर्दी आहे. 2025चा महासंग्राम आहे. गोलकोटकरांनी सुरुवात जलदगतीने केली आहे. डाव्या कोपऱ्यापासून उजव्या कोपऱ्यापर्यंत प्रयत्न राहिलेत आणि 6 खेळाडू आहेत म्हणजे बोनस ऑन आहे. महत्वाचा मॅच दोन्ही बाजूला अत्यंत जबरदस्त लढाई आणि या ठिकाणी आपण युवराजला बघितलं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय परंतु जर्सी क्रमांक आपण बघितलं तर रेडिंग करण्याकरता तयार. खूप चांगले रेड या ठिकाणी प्रयत्न असतील. आमच्या बरोबर सुमित देखील आहेत. त्यांना देखील अनेक खेळाडूंची ओळख देखील आहे. खूप मजा गेली या मॅच मध्ये. आजच्या रात्रीमधले हा मॅच अर्थातच सर्वांना बघायचा होता. महत्वाचा मॅच आहे. सुमित पुन्हा एकदा रेड करण्याकरता भीम संघर्ष भेडेचा खेळाडू दाखल झालाय. नक्कीच इथे मात्र पाहिलं तर सौरभ भीम संघर्ष बेलचा चढाईपट्टी इथे मात्र सज्ज असेल आणि खास करून मला वाटतं भीम संघर्ष गळे या टीमला विनंती आहे की तुमचं अतिरिक्त खेळाडू आम्हाला जोडलं जायचं प्लीज कॉम्बॉक्सच्या दिशेने आणि तर कबड्डीच्या नियमानुसार आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची विनंती घ्या. टीम कॅप्टन भीम संघर्ष बे पारस चढाई करण्याकरता गोलकोटकरांचा अभिमान आणि स्वाभिमान गाजवणारा थर्ड रेड आहे आणि बॅक या ठिकाणी गोल प्राप्त केला आहे. एक जबरदस्त किक केली आहे आणि मध्यरक्षक जो होता त्याला जिंकण्याचं कार्य जबरदस्त कामगिरी पारस हरवणीच्या माध्यमातून. त्याला या मॅच मधला एक हिरो म्हणून ओळखला जातो. कोहिनूरचा हिरा पारस हरवणे मैदानामध्ये स्वतःच्या संघाला पॉईंट घेतो. 4-1 चा मॅच मैदानामध्ये ऑन आहे.
खूप चांगला प्रयत्न मैदानामध्ये आहे. एक जबरदस्त चढाई दोन्ही संघाच्या माध्यमातून चढाई बघायला मिळते. दोन्ही संघ तेवढे ताकदीचे उपांत्य फेरीची लढत तुमच्या साक्षीने केली पकड केली जाते. परंतु बहुधा या ठिकाणी काय घडलंय पंच आहे पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंच आहे अनुभवी पंच मैदानामध्ये आहे. युवराजने टाइमआउट देखील मागितला आहे. बरंच काय होईल. अत्यंत चांगली रेड सौरभने केली होती. परंतु या रेडवरती किती पॉईंट आहेत? एकच पॉईंट आहे. 2-4 असे या ठिकाणी गुणपणक आपण बघतोय. 2 पॉईंट वरती संघर्षचा संघ आहे, वेळेचा संघ आहे, भीम संघर्ष वेळे आणि 4 गुणांवरती गोलकुटचा संघ आहे. आणि टाइमआउट घेतलाय गोलकुट संघाने. थोडंसं थांबले कारण फास्ट केलं होतं. तेवढं ज्या पद्धतीने सुरुवात झाली सुमित असं वाटलं होतं जवळपास 5-6 मिनिटाचं खेळ आहे. परंतु हा मला वाटतं जवळपास 20 ते 30 मिनिटाचं खेळ असेल. सुमित काय म्हणाल? फार सुरुवात जलदगतीने झाली गोलकुटची. येस नक्कीच. जर आपण पाहिलं गेलं तर या गौतम कदमसाठी अँकल होल्डसाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज एटीएम ऑन केलं या स्पर्धेमध्ये. दिगंबरजी शिंदे यांच्याकडून गौतम कदमसाठी कॅश प्राइज ऑन केलंय. पण एकदा जर पाहिलं गेलं तर युवराज बेचावडे चढाईपटू चढाई करता सज्ज असेल. त्याच्या खांद्यावरती 3 नंबरची जर्सी आहे. नक्की चांगल्या प्रकारची चढाई आहे. अद्यापर्यंत शांत प्रकारची चढाई केली आहे. तर एका बाजूला जर सिद्धीजी जर पाहिलं तर सौरभने साजन सारख्या चढाईपटूला जो बाहेर होता मैदानाच्या आतमध्ये त्याला मात्र रिओवर केले मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे साजनची चढाई पाहण्यासारखी असेल. साजन खूप चांगला आहे. 7 क्रमांक त्याच्या जर्सीवरती लिहिलेला आहे. उजव्या कोपऱ्यापासून सुरुवात केली या ठिकाणी पकड केलेला आहे. जबरदस्त पकड. साजन सारख्या गाडीची पकड केली जाते. टाळ्यांचा आवाज ऐकतोय, शिट्ट्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. जबरदस्त खेळ गोलकुट करत आहे. सुमित काय म्हणाला? साजन सारख्या गाडीची पकड झालेली आहे. नक्कीच इथे मात्र आत्ता मात्र गोलकुट टीमला थोडंसं जर पाहिलं गेलं तर विश्वास वाढलाय. कारण साजन सारख्या चढाईपटूला तुम्ही बात केलं म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जर पाहिलं तर समोरच्या टीमकडे जर पाहिलं तर फक्त चढाईपटू सौरभ असेल त्यांच्या खात्यामध्ये. म्हणजे थोडीशी डोकेदुखी चढाई असेल निश्चित. कारण मोठ्या खेळाडूला बात केल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला असेल. स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतायत आणि आज अभिमान आणि स्वाभिमानची लढाई आहे. कारण आपल्या गावातले अनेक प्रेक्षक आहेत, महिला देखील जुळलेल्या आहेत आणि त्यांच्या समोर तुम्हाला खेळ सादर करायचा आहे. त्याकरिता ही जिद्द चालू आहे. आणि जिद्द संघर्ष आणि मेहनतीने जो प्राप्त होईल त्याला विजय म्हटलं जात आहे. आणि आज विजय करता गोलकुटचा संघ खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात 5-2 प्रेक्षकांनी केलेली गर्दी या मॅच करता. सौरभला तुम्ही बघताय खूप शांत पद्धतीने या ठिकाणी चढाई केली जाते. महत्वाचा मॅच आहे, सेमीफायनलचा मॅच आहे. दोन्ही संघ या ठिकाणी आपण बघतोय. सौरभ माघारी परत नाही पुढे शिकला. पारस हरवणीला तुम्ही बघताय. थर्ड रेडचा इशारा. थर्ड रेड पारस हरवणे या ठिकाणी ज्याला कोहिनूरचा हिरा गोलकुटचा म्हटलं जातं कबड्डीच्या पटल्यावरती. 4 खेळाडू समोरच्या कोर्टमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये 2 म्हणजे बोनस मैदानामध्ये सौरभ सारख्या खेळाडूला चूक केली आहे. भीम संघर्ष चुकीला माफी नाही आहे. 1 गुण गोलकुटच्या खात्यामध्ये. पारसनं थर्ड रिंग मध्ये पॉईंट घेतलाय म्हणूनच त्याला कोहिनूरचा हिरा म्हणतात. सुमित काय म्हणाल? पारस आज खेळ कशा पद्धतीने आहे? नक्कीच आपण जर पाहिलं दिगंबरजी शिंदे यांच्याकडून आता मात्र बक्षिसांची बरसात लागू झाली आहे. या पारस सरोडेकडे करिता देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज एटीएम ऑन केलंय. या थर्ड रेड साठी नक्कीच कामगिरी अप्रतिम केली. पारस हरवणे अत्यंत दर्जेदार पद्धतीने खेळतोय. समोरचा संघ देखील तेवढ्या ताकदीचं आहे. 2-6 भीम संघर्ष वेळे गाव छोटंच आहे परंतु त्यांना नाव कबड्डीच्या पट्ट्यावरती खूप चांगलं केलेलं आहे. आणि त्यांचं खेळाडू आपण बघतोय जर्सी क्रमांक 6 चढाई करण्याकरिता शांत चढाई आहे. मैदानामध्ये मॅच रंगलाय. 6-2 गोलकुट 6 गुणांवरती. वेळे संघ 2 गुणांवरती आहे. युवराज बेचवडीला तुम्ही बघताय. छोटा पॅकेज बडा धमाका ज्याला म्हटलं जातं. एक जबरदस्त खेळाडू आहे परंतु शांत आहे अजूनपर्यंत. त्यांना देखील आपले राजेश दाखवले नाहीये. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील आहे परंतु अजूनपर्यंत गौतमचा खेळ तुम्ही बघितलाय. भारतचा खेळ तुम्ही बघितलाय. समोर सौरभचा खेळ तुम्हाला बघायला मिळालाय. साजनचा खेळ बघायला मिळालाय. अजून खेळाडू आहे त्यांचा खेळ तुम्हाला बघायचा आहे. उपांत्य फेरीची लढत अजूनही चालू आहे आणि दिमागदार मॅच असेल त्याच्यामध्ये काही संधी नाही. सुमित खूप चांगला मॅच आहे. नक्कीच इथे मात्र पाहिलं गेलं तर पारस हरवणेकरता देखील कॅश प्राइज पुन्हा एकदा ऑन केले. त्यांचे वडील इथे मात्र 2 ऑर डाय साठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 पर्यंत केला खेळ असेल. इथे मात्र जर पाहिलं तर प्रवीणजी हरवणे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन केलंय. त्यांचे वडील इथे मात्र आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती मॅच आस्वाद घेतात. टॅकल पॉईंट नो डाऊट गौतम कदम इथे मात्र यशस्वी ठरला या सामन्यामध्ये. नक्कीच पाहण्यासारखं मॅच पाहायला भेटतोय. विनोदजी पवार गोलकोटचं बकासूर रोहित याच्याकरिता देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज ऑन केलंय. जी साजिदला पकड केली त्याच्याकरिता देखील या बकासूरला म्हणजे रोहितला इथे मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज ऑन केलंय. इथे मात्र सुपर टॅकल ऑन असेल. पारस हरवणे नक्की जशा प्रकारे तुम्ही उल्लेख केले कोहिनूर हिरा गोलकोटचा पारस हरवणे मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 6 परिधान केली आहे.
नक्कीच आपण जर पाहिलं दर्जेदार कामगिरी आहे याच्या माध्यमातून सातत्याने आम्ही देखील पाहिलंय कबड्डीच्या पटलावरती सिद्दीकजी. खूप चांगला मॅच आहे. जर्सी क्रमांक आपण बघितले 2 जर्सी क्रमांक वेले संघाच्या कोर्टमधनं पुन्हा एकदा परत आपल्या जागेवरती पारस उत्तर देण्याकरता या ठिकाणी केलेलं आहे. थर्ड रेडचा कॉल आहे. 2 खेळाडू आहेत या ठिकाणी. सुपर टॅकल ऑन मैदानामध्ये पारसला तुम्ही बघताय संघर्ष करतोय. या ठिकाणी संयम तुटणार आहे का? संघर्ष केला जातोय मैदानामध्ये. या ठिकाणी रनिंग हँड टच केलेला आहे. पारस घरवणे ज्याला कोहिनूरचा हिरा का म्हटलं जातं आज उत्तर देतोय. स्वतःच्या होम ग्राउंड वरती आहे आणि गुण प्राप्त केला आहे. 8-2 चालू सामन्याचे गुण तुम्ही बघताय. गोलकोट 8 गुणांवरती आहे. 2 गुणांवरती भीम संघर्ष भेडेचा संघ आहे. 6 गुणांची आघाडी गोलकोटकडे आहे. सेमीफायनलचा मॅच त्याच्यापेक्षा चांगला मॅच होऊ शकत नाही. सुरुवात अशा पद्धतीने होऊ शकणार नाहीये. ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे गोलकोटकरांची अप्रतिम सुरुवात आहे. तुम्ही काय म्हणाल सुरुवात बद्दल? अत्यंत छान सुरुवात. नक्कीच कारण एखाद्या गोष्टीची सुरुवात जर प्रारंभ शेवट चांगल्या पद्धतीने झाला तर शेवट देखील त्याच पद्धतीचा होतो. परंतु होणार का हे देखील येणारी वेळ देखील सांगेल. पुन्हा जर्सी क्रमांक 2 परिधान केला खेळू आहे. डोक्याची घंटा वाजले. परतीचा वेळ देखील चालू झालाय. शेवटचा खेळू बाकी असेल आणि इथे मात्र पहा या खेळूला टिपलंय. ऑल आउटचा इशारा आहे. 4 गुण आपल्या खात्यामध्ये असतील. ऑल आउट नंतर ऑल इन देखील असतील. सिद्दीकजी निश्चित पहिल्या या ठिकाणी टाइमआउटच्या अगोदर आपण बघितलं तर ऑल आउट केल्या गोलकोटनं. समोरच्या संघाला भीम संघर्ष भेडे थोडंसं स्ट्रगल करतायत. 11-2 शांत पद्धतीने खेळलं. युवराजला आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं अनेक खेळाडू स्टार्ट थोडंसं फास्ट करतात परंतु युवराज खेळायला थोडंसं धीमा करण्याचा प्रयत्न आहे. निश्चित प्लॅनिंगनं खेळणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे प्लॅनिंग नाही आहे तर कुठलाच खेळ तुम्ही जिंकू शकत नाही. युवराजला माहीत आहे एक जबरदस्त खेळाडू आहे. मैदानामध्ये चढाई करतोय. शांत चढाई आहे. एमटी रेट मागे परत नाही. बोनस ऑन 7 खेळाडू आहे. फेवरेटला 2-1-2-2 अशी दाबली आहे. साजन 7 क्रमांक जर्सीवरती डावे कोपऱ्यावरती चढाई करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बोनस घेण्याचा प्रयत्न आहे. छान प्रयत्न मैदानामध्ये या ठिकाणी रनिंग हँडचा प्रयत्न. रनिंग हँड टच केला आहे आणि रोहितला माघारी परतावा लागेल. पॉईंट मिळणार आहे. भीम संघर्ष भेडे संघर्ष. सुमित 1 पॉईंट घेतलाय. आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल का? 3-11 आहेत. 8 गुणांची अजूनही आघाडी आहे. आघाडी भेटली जाईल. पिछाडीवरती नेतील का? हे मॅच असं पद्धतीने होईल का? सुमित काय बघताय? कशा पद्धतीने मॅचला बघताय? नक्कीच कारण जर पाहिलं तर साजिदने कारण या साजिदला पकडलं गेलं तर रोहितला त्याचंच प्रात्यक्षिक रोहितने साजिदने दिले रोहितला. रोहितला इथे मात्र माघारी परतवलंय. थोडंसं मैदानाच्या बाहेर असेल. परंतु युवराजनं जर आपण पाहिलं तर शांत प्रकारचा खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूला जर पाहिलं तर पारस सरवडे ऑन फायर आहे तर दुसऱ्या बाजूला युवराज थोडासा शांत प्रकारचा खेळ करतोय. निश्चित साजन पुन्हा एकदा परत नाही कोर्टवरती या ठिकाणी गोलकोटच्या कोर्टवरती त्याला आपण बघतोय. संच आपण बघितलं 6 बोनस ऑन मैदानामध्ये प्रयत्न आहे. प्रयत्नाला यश मिळेल का? अत्यंत जबरदस्त चढाई. 7 क्रमांक साजनला तुम्ही बघताय. वेळेगावातला एक जबरदस्त खेळाडू आहे. डाव्या कोपऱ्यापर्यंत उजव्या कोपऱ्यापर्यंत प्रयत्न आहे. चढाई करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये रनिंग हँडचा प्रयत्न परंतु नकारलाय. अयशस्वी राहिला. स्वतःच्या कोर्टमध्ये परत गेलाय. थर्ड रेट केलेला कोहिनूरचा हिरा. पारस हरवणे टाळांचं गजर आहे. शिट्यांचा आवाज पारस करिता. या रेडमध्ये पॉईंट घेतला जाईल का? प्रयत्न आहेत. प्रयत्नाला यश मिळेल का? डाव्या कोपऱ्यापासून उजव्या कोपऱ्यापर्यंत मैदानात या ठिकाणी निश्चित बहुधा काय घडलंय? पंचने काय निश्चित दिलेलं आहे. या ठिकाणी निश्चित रायडर या ठिकाणी बाद पारस माघारी परत नाही आणि त्याला बाहेर जावं लागलंय. सुमित काय म्हणाल? पारस पहिल्यांदा बाहेर गेलाय. महत्वाचा मॅच आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं दोन्ही संघाची सुरुवात झाली अप्रतिम सुरुवात आहे. येस नक्कीच कारण जर आपण पाहिलं तर पारस सरवडे पहिल्यांदा इथे मात्र बाद झाला या सामन्यामध्ये. जर पाहिलं गेलं तर थोडंसं प्लॅनिंगच्या सुरुवात भीम संघर्ष इथून पुढे स्टार्टअप करतोय. नक्कीच ही मोठी गोष्ट असेल त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा युवराज चढाईपटू चढाई करता सज्ज आहे. कारण या चढाईपटू जर पाहिजे काल देखील चांगल्या प्रकारचा खेळ केलाय या वक्रतुंड गोलकोट टीमसाठी. आजची रात्र देखील त्याच्यासाठी खूप मोठी आहे. कारण मग गत वर्षी स्पर्धेतील हा देखील जिथे मात्र सामना थोडासा वक्रतुंड गोलकोटच्या खात्यामध्ये नव्हता परंतु या चढाईने दर्जेदार कामगिरी केली होती या चढाईपटूने. तोच युवराज आपल्याला शांत प्रकारची चढाई करताना पाहायला भेटतोय या भगवा चषक 2025च्या रणसंग्राम महासंग्रामामध्ये. जबरदस्त स्पर्धा भगवा चषक 2025 महासंग्राम चालू आहे. पद्धतीची दुसरी लढत मैदानामध्ये. थर्ड रेडचा कॉल. 7 क्रमांक जर्सी साजन आपण बघतोय. उजव्या कोपऱ्यावरती प्रयत्न आहे. गौतमला या ठिकाणी रनिंग हँड टच केलाय. टाळ्यांचं गजर तर व्हायला पाहिजे साजन करता. साजनचा खेळा म्हणण्याच्या टाळ्या मारल्या पाहिजे. दोन्ही बाजूला खेळ अप्रतिम चालू आहे. त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. एका बाजूला भीम संघर्ष भेडे संघानं अनेक संघांवरती मात करून उपांत्य फेरीमध्ये पोहोचला आहे. दुसऱ्या बाजूला गोलकोटचा संघ आहे त्याने देखील अनेक संघांवरती मात केली आहे आणि उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये. आणि दोन्ही संघ आपण बघितलं तर सुमित या ठिकाणी थर्ड रेटवरती जास्त जात आहे. खूप चांगला मॅच आहे. 5-11 गोलकोट 11 वरती आहे. भीम संघर्ष 5 वरती आहे. वेलेचा संघ 5. खूप मोठा मॅच. लढत मोठी आहे. उपांत्य फेरीची लढत पहिल्या हाफचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि दोन्ही संघ थर्ड रेट वरती जास्त जात आहे.
मान्यवर देखील आहेत भगवा चषकाच्या त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुमित अनेक मान्यवर जोडलेले आहेत, अनेक प्रेक्षक जोडलेले आहेत. त्या मॅच बघण्याकरता थर्ड रेटचा कॉल राईट कॉर्नर पासून डाबे कोपऱ्याकडे जायचं, उजव्या कोपऱ्यातनं डाबे कोपऱ्याचा प्रयत्न मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण बघतोय. मला वाटतंय सालवी या ठिकाणी रेड करण्याकरता आहे. खूप चांगला प्रयत्न आहे, थर्ड रेट आहे. एमटी जाऊ शकत नाहीये, पॉईंट घेणं फार गरजेचं आहे. मैदानामध्ये पकड केली आहे, टाळ्यांचा गजर होणार आहे. अँकल होल्ड केला जातोय सौरभच्या माध्यमातून. एक पॉईंट घेतला जाईल. भीम संघर्ष भैरव संघाने टाइम आउट देखील घेत आहे. 6-11 चालू असलेली लढत उपांत्यपूर्वीची लढत आहे. सेमीफायनलचा मॅच दुसरा चालू आहे आणि निश्चित मोठा मॅच. 6-11 स्प्रे पाहिजे, निश्चित त्या ठिकाणी स्प्रे जायला पाहिजे. आयोजकांना विनंती आहे 6-11 आपण बघतोय चालू सामन्याचे गुण. सुमित काय म्हणत जी पिछाडी होती ती आघाडीवरती आणण्याचा प्रयत्न भीम संघर्ष भैरव संघाचा आहे. दुसऱ्या बाजूला गोलकोटचा जो संघ आहे त्यांच्या कोर्टमध्ये 3च खेळाडू आहेत. सुमित कशा पद्धतीने मॅचला बघताय? 11-6चा मॅच चालू आहे आणि प्रेक्षक वर्ग टक लावून मॅचला बघताय. नक्कीच, कारण एका बाजूला पाहिलं तर वक्रतुंड गोलकोटच्या संचामध्ये पाहिजे सुपर टॅकल ऑन आहे. जर वक्रतुंड गोलकोटनी येणाऱ्या पुढच्या चढाईपर्यंत जर रोखलं तर एक्स्ट्रा गुण देखील भेटले जातील 2. परंतु या चढाईमध्ये जर गुण मिळवले तर नक्कीच थोडीशी गुणांची पडत भीम संघर्ष गळे यांच्या संघाकडे जाईल, यात काही शंका नाहीये. दिगंबर शिंदे यांना पारितोषिक लावले. सुपर टॅकल जर झाला तर या ठिकाणी त्यांच्याकरता 200 रुपयाचं पारितोषिक गोलकोट करता या ठिकाणी पॉईंट. सुपर टॅकल तुम्हाला करावं लागणार आहे. 3 खेळाडू कोर्टमध्ये आहेत, त्यांच्या संचामध्ये आहेत आणि मॅच मोठा आहे. कारण उपांत्यफेरीची लढत आहे. तुमची एक चूक या ठिकाणी तुम्हाला निश्चित पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. प्रेक्षक वर्ग टक लावून बघतायत. प्रेक्षकांना मोठा मॅच बघायचा आहे, हाय व्होल्टेज ड्रामा बघायचा आहे. पंचांचा सिग्नल ऑल सेट मुकाबल्याला या ठिकाणी सामन्याला सुरुवात. साजिद पुन्हा एकदा 7 क्रमांक जर्सी चढाई करण्याकरता प्रयत्न करतोय. 3 खेळाडू मैदानामध्ये आहेत. या ठिकाणी सुपर टॅकल केलं जाईल का? खूप चांगला प्रयत्न मैदानामध्ये आहे. दर्जेदार या ठिकाणी साजन मैदानामध्ये काय घडलंय 2चा कॉल आहे. 2 किंवा 3 या ठिकाणी बघणार होता. फार महत्वाचा आहे. पंचांनी या ठिकाणी 2 खेळाडूंना बाद करत दिले. साजनची रेट आवडली असेल तर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवण्यामध्ये काही हरकत नाहीये. समोरचा संघ देखील तेवढ्या ताकदीचा आहे. पॉईंट टेबल आपण बघितलं तर 8-11 चालू सामन्याची गुढी तुम्ही बघताय. जबरदस्त मॅच आहे. दोन्ही बाजूला या ठिकाणी संघर्षाची लढाई आहे. खेळाडूमध्ये थोडंसं बदलाव केले आणि मात्र या ठिकाणी चढाई करण्याकरता 5 क्रमांक जर्सी क्रमांक 5 रेडिंग करण्याकरता चढाईचा प्रयत्न आहे मैदानामध्ये. या ठिकाणी आपण बघूया काय घडवलं जातं. या ठिकाणी निश्चित डॅश केले गेले आहे. ऑल आउट झालाय गोलकोट संघ. मला वाटतं ऑल आउट झालाय. पुन्हा एकदा इन होतील. पॉईंट टेबल आपण बघितलं तर गोलकोट संघ जास्त जो संघ सुमित आघाडीवरती होता आता मात्र पॉईंट टेबल बरोबरीवरती आला. 11-11. सुमित काय म्हणणार आहे या मॅच बद्दल? दुसऱ्या पडावला सुरुवात होते. पहिला पडाव संपला, पहिला हाफ संपलाय. त्याच्यानंतर पारस हरवडेला तुम्ही बघताय जर्सी क्रमांक 6 पारस हरवडे रिडिंग करण्याकरता आलाय. चढाई करण्याकरता आपण बघतोय. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. उजव्या कोपऱ्यावरती प्रयत्न आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की मागे आमचे अतिथी आहेत त्यांना सामना दिसला पाहिजे. प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं समोरून बाजूला व्हा आणि थोडंसं या ठिकाणी महिलांकरता जी जागा आरक्षित आहे ती जागा थोडा आपण प्लीज. महिलांकरता ती जागा आहे. प्रेक्षक जो समोर उभे आहेत मंचाच्या समोर जो या ठिकाणी पुरुष उभे आहेत त्यांना विनंती आपण या बाजूला प्लीज सहकार्य करा. महिलांकरता जागा आरक्षित आहेत आणि आजच्या रात्रीमध्ये खूप महिला आलेल्या आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत भगवा चषकाच्या वतीनं आणि निश्चित आयोजकांच्या वतीनं वक्रतुंड क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुमित आज महिला वर्ग देखील आलेले आहेत. स्वतःचं काम सर्व आटवून आज या गोलकोटकरांचा खेळ बघण्याकरता आलाय. उपांत्य फेरीची लढत आहे आणि मोठा मॅच. देखा जाए तो सेमीफाइनल का मैच है ये. मैच जो जीतेगा वो ग्रैंड फिनाले में जाएगा. कबड्डी की ये टूर्नामेंट भगवा चषक 2025 छठा साल इस खिलाड़ी इस टूर्नामेंट का हम देख रहे हैं. छठा सीजन इस टूर्नामेंट का देख रहे हैं. एक तरफ मॅच उत्सित आमच्या बरोबर जुळलेले कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. उत्सित काय बघताय या मॅच मध्ये? 11-11 देखा जाए तो मैच घमासान वाला होने वाला है. मैच 50-50 वाला होने वाला है. ये भगवा चषक और इस समय गोलकोट बनाम वेड़ी का मैच है. इस मैच में 50-50 अभी भी मैच चल रहा है. सेकेंड हाफ की कहानी. सेकेंड हाफ में जो ज्यादा पॉइंट लेगा और सेकेंड हाफ में जो ज्यादा पॉइंट लेगा वो ग्रैंड फिनाले में जाएगा. ग्रैंड फिनाले में कौन जाएगा ये देखने वाली बात. युवराज बेसावड़े हम देख रहे हैं रेड करने के लिए. एमटी फिर एक बार अपनी कोर्ट की तरफ युवराज की तरफ देखिए. युवराज एमटी वेट कर रहे हैं. गेम का पेस थोड़ा सा स्लो कर रहे हैं. निश्चित गेम थोडंसं स्लो केलं जातं, धीमा केलं जातं. साजनला तुम्ही बघताय 7 क्रमांक जर्सी आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात आणि या मॅचमध्ये गेम चेंजर जो खेळाडू असेल तो साजन आहे.
त्याला गेम मध्ये पलट मार आणलाय, मॅच मध्ये पलट मार आणलाय 11 गुणांवरती. आणि निश्चित प्रेक्षक वर्ग आज टक लावून बघतात या मॅचला. खूप चांगला मॅच होईल, याच्यामध्ये काही संदेह नाहीये. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, तेवढ्याच पुण्य पण आहेत. पारस हरवणे रेड करण्याकरता सज्ज आहे. थर्ड रेडचा कॉल, थर्ड रेड पारसला तुम्ही बघताय. उशीर पारस आलाय थर्ड रेड करता. खूप महत्वाचा मॅच आणि महत्वाची रेड आहे. देखा जाए तो हर रेड महत्वपूर्ण इस समय होने वाली पारस अग्रवाल देखिए एडवांस टैकल करना चाहते थे, ब्लॉक करना चाहते थे और इस समय गलती की तो खामियाजा भी भुगतना पड़ेगा। पारस का हाथ छोड़ने वाले इस समय सामने वाली टीम की डू और डाई, वेले टीम की तरफ से डू और डाई करते हुए साजन 6-7 का पूरा डिफेंस इस समय शफलिंग कर रहे, लगातार लेफ्ट कॉर्नर पर फुटवर्क दिखा रहे। क्या होगा इस रेड में, ये रेड भी बहुत महत्वपूर्ण है। इस समय सामने से ब्लॉक किसने किया? गौतम कदम, लाजवाब टैकल। ऑफिशियल टाइम आउट लिया गया है। यहाँ पर देखिए तो दोनों खिलाड़ियों में टक्कर हुई निश्चित थी। निश्चित गौतमने पुरेशा तयार झाला आहे. महिलांकरता प्लीज, महिलांकरता जागे द्या. तुषार बेचावलेले तुम्ही बघताय रेडिंग करण्याकरता उशीत आमच्या बरोबर आहे. तुषार खूप चांगली रेड करण्याचं शांत रेट आहे. महत्वाचा मॅच आज सामना रंगला आहे. सामना निश्चितच रंगलेला आहे. एका बाजूला वक्रतुंड गोलकोट तर दुसऱ्या बाजूला भीम संघर्ष वेडीचा संघ गुणफलक जो 11-11च्या बरोबरीवरती होता. डू और डाय मध्ये मॅच पुन्हा एकदा पलटलेला आहे. डू और डायच्या दोन्ही रेट्स मध्ये पॉइंट जातोय. निश्चितच वक्रतुंड गोलकोट संघाच्या खात्यामध्ये डिफेन्स मध्ये चांगलं काम करताना गौतम कदमला पाहिला, तर रेड मध्ये चांगलं कार्य पारस हरवडेने केलं आहे. रेड करण्याकरता आपण बघतोय जर्सी क्रमांक 1 रेड करण्याकरता सज्ज झालेला आहे. उजव्या कोपऱ्यावरती प्रयत्न आहेत. चढाई करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. साहिल चढाई करण्याकरता भीम संघर्ष भेद संघाच्या माध्यमातून बोनस घेण्याचा प्रयत्न आहे. यशस्वी आहे का ते देखील बघणं फार गरजेचं आहे. पंचांनी नकारलाय. कोर्टमध्ये परत नाही. एमटी रेड राहिली आहे. 13-11 चालू सामन्याची गुण आहेत. प्रेक्षक वर्गाने ही मॅच, ही स्पर्धा डोकेवरती अत्यंत छान पद्धतीने उचलली आहे. प्रेक्षक वर्ग आहेत म्हणून ही स्पर्धा आहे. आणि भगवा चषक आज गोलकोटमध्ये रंगलाय, सजलाय. खूप छान मॅच आपल्याला सेमीफायनलचा बघायला मिळतोय. युवराज शांत करण्याचा प्रयत्न आहे. खेळला थोडासा जो डाव आहे, जो खेळ आहे त्याला शांत करण्याचा प्रयत्न युवराज करतोय. छोटा पॅकेज त्याला म्हटलं जातं. युवराज बेचावलेला तुम्ही बघताय. टाइम या ठिकाणी कोर्टमध्ये समोरच्या संघाचे घालवला जातोय. उशीर काय म्हणा 1 क्रमांक आपण बघितलं. साहिल या ठिकाणी रेड करण्याकरिता दाखल झालेला आहे. उशीर काय होणार या मॅचमध्ये 13-11 2 गुणांची आघाडी गोलकोटकडे आहे. निश्चित 2 गुणांची आघाडी गोलकोट संघाकडे आहे. पण मॅचचं चित्र कधीही पलटू शकते, कधीही बदलू शकतो. यावेळीची आघाडी गोलकोट संघाकडे आहे. ती ते राखीव ते तशीच कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. पण प्रतिस्पर्धी संघ काय करेल तर लवकरात लवकर ती लीड मोडून स्वतः लीड मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. त्याकरिता साहिलला साजनला निश्चितच रिवाइव्ह करणं खूप महत्त्वाचं असेल. निश्चित कोर्टच्या बाहेर आपण बघितलं तर साजन आहे थोडीशी धोके आहे त्यांच्याकरता. थर्ड रेडचा कॉल आहे. थर्ड रेड करता आपण बघितलं पारस अर्थातच आलाय. पारस मैदानामध्ये प्रयत्न करतोय. किक करण्याचा प्रयत्न आहे. बहुधा या ठिकाणी डुबकी लावली. जबरदस्त रेड केलेली आहे. किती पॉईंट मिळालेला आहे? 2 पॉईंट मिळालेला आहे. टाळ्या मागताय, शिपा मागताय. पारस हरवणे कोहिनूरचा हिरो आम्ही नाव दिलं आहे आणि अत्यंत जबरदस्त पद्धतीने या मॅच मध्ये करतोय. उशीर काय म्हणाला पारसनं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट आणलाय. निश्चितच एका रेड मध्ये रेडचा कॉल देखील येतोय. थर्ड रेड इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. वेळेस संघाकडून जर डिफेंडरचा विचार केला तर 3 डिफेंडर्स मॅच वरती आहेत. रेडिंग करण्याकरिता जर्सी क्रमांक 10 मैदानामध्ये दाखल होते. निश्चितच जर बाकी गेले तर लेफ्ट कॉर्नर कडून अटॅक झालाय. आणखीन एक पॉइंट जातोय, आणखीन एक गुण जातोय. वक्रतुंड गोलकोट संघाच्या पक्षामध्ये 2 डिफेंडर्स मॅच वरती शिल्लक आहे. सुपर टॅकल ऑन आहे. आपण पाहतोय रेड करण्याकरिता युवराज बेचावडे. युट्यूब वरती लाईव्ह आपण या स्पर्धेचा लाईव्ह प्रेक्षेपण देखील पाहतोय. ते देखील युवराज बेचावडेच्या माध्यमातून त्याच्या युवराज बेचावडेच्या युट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा दाखवली जाते. भगवा चषक आहे आणि खूप वातावरण रंगलेलं आहे. खूप चांगलं आयोजन आहे, खूप चांगलं नियोजन आहे. म्हणूनच म्हटलं जातं आकाशात उडतोय पक्ष्यांचा दबा आणि अख्ख्या चिपळूणमध्ये गोलकोटकरांची आणि भगवा चषकाची हवा आहे. खूप चांगला मॅच मैदानामध्ये रंगलाय. आपण बघितलं तर या ठिकाणी युवराज बेचावडे मैदानामध्ये पुन्हा एकदा 8 क्रमांक जर्सी क्रमांक 8 रेड करण्याकरिता डाव्या कोपऱ्यावरती प्रयत्न असेल. खूप चांगल्या पद्धतीने परतलाय. पुन्हा एकदा आपण बघितलं तर आपल्या कोर्टमध्ये आणि देखील हा मॅच आता थोडासा धीमा केला जातो, स्लो केला जातोय. जो बहुत अच्छा मैच है. एक बार फिर देखिए कबड्डी का खेल है और कबड्डी के खेल में आज
यहाँ से शेर कौन बनने वाले। सेमीफाइनल का मैच है, दर्शक भारी तादाद में, मजा आएगा। इसमें कोई संदेह नहीं है। दर्शक भारी तादाद में 2025 का भगवा चषक आप देख रहे हो और दर्शकों से कच्चा कच बराबर के मैदान है। दर्शकों ने कबड्डी का खेल भी एक बार फिर उत्साह से देखा कि आज के दिन में क्रिकेट भी हमने देखा, उसके बाद कबड्डी भी देख रहे थे और बैलगाड़ी जो शर्यत महाराष्ट्र में चला वो भी देखा। आज के अंदर बहुत कुछ है, कोकण के अंदर बहुत कुछ है और कोकण वाले कभी हार नहीं मानते, ये सबसे बड़ी बात है। निश्चितच गोलकोटकर कुठे मागे राहणार आहे. कुठलीही स्पर्धा असू दे, कबड्डी असू दे, क्रिकेट असू दे किंवा निश्चितच धुळी शर्यत असू दे, गोलकोटकर मागे थांबत नाहीये. क्रीडा रसिक निश्चितच आपण पाहतोय क्रीडा रसिकांची कडे थर्ड राईड इथे मात्र पारस रावले सुपडासा दोन डिफेंडर्स मॅच वरती होते. दोघांची देखील कामगिरी करतात, त्यांच्याकडे देखील टाळ्या व्हायला पाहिजे आणि थोडंसं तेवढे ताकद आहे असं नाहीये. त्याने देखील रात्रभर इथं खेळ केलाय. थर्ड राईडचा कॉल आहे, साजन मैदानामध्ये आलाय. पुन्हा शिक्षक या ठिकाणी इन झाले आणि त्याच्यानंतर डावे कोपऱ्यावरती यावेळी मात्र अँकल होल्ड जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी अँकल होल्ड केला जातोय. खूप छान साधन परत आला, परत बाहेर गेलाय. 11 10 गुणांची आघाडी गोलकोट केली आहे. काय बघताय, काय होणार या मॅच मध्ये? निश्चितच जोपर्यंत तुम्ही साजनला शांत ठेवलंय तोपर्यंत तुम्ही मॅच मध्ये आगे. ज्यावेळी साजन बाहेर जातोय त्यावेळी वेळे संघाला काय करायचंय, लवकरात लवकर त्याला रिवाईव्ह करायचंय. तुम्ही रिवाईव्ह करत नाहीये, त्याला कोर्टच्या बाहेर ठेवताय आणि तोच निश्चितच विजय आणि पराभवाच्या मध्ये तो अंतर आहे. आणि निश्चित जोपर्यंत साजन बाहेर असेल तोपर्यंत त्यांची धोक्याची घंटा असेल, कारण साजनला आतमध्ये आणणं फार गरजेचं आहे. साकील मैदानामध्ये आलाय. रनिंग या ठिकाणी निश्चित रनिंग हँड टच करण्यामध्ये तो महारत राखणारा खेळाडू आहे. खूप छान पद्धतीने त्याची रेडिंग आपण बघितलंय, चढाई त्याची बघितलंय आणि उजव्या कोपऱ्यापासून डाव्या कोपऱ्यावर प्रयत्न खूप चांगले राहिलेले आहेत. साकीलचे साजनचे पण प्रयत्न बघितले. पहिले संघ खूप चांगला प्रयत्न करतोय आणि 10 गुणांच्या पिक्चर आघाडी जी आहे यावेळी मात्र बहुधा काय घडलंय, निश्चित प्रयत्न केले ते आणि रोहितला जर बघितलं तर ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता, परंतु तसं झालं नाहीये. साकील कोर्टमध्ये परतलाय. त्याच्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी युवराजला तुम्ही बघताय. छोटा पॅकेज गोलकोटकरांचे मन जिंकणारा खेळाडू रेडिंग करण्याकरता, चढाई करण्याकरता. अर्णव शेठ बुर्डे साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी युवराज बेचवडे याच्याकरता. रात्रीमध्ये भगव्या चषकामध्ये अनेक पारितोषिक लागणार आहेत. दिगंबर शिंदे देखील पारितोषिक लावत आहेत. एटीएम ऑन केला जातोय. शशिकांत याच्याकरता पारितोषिक आहे. डाव्या कोपऱ्यावरती या ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न साकील मैदानामध्ये आहे. भीम संघर्ष या ठिकाणी बोनसचा इशारा आहे. खूप चांगला बोनस घेतलाय. 12-21 ची लढाई मैदानामध्ये कुस्तीत 12 गेलेले आहेत. भीम संघर्ष 12 गुणांवरती थर्ड रेड. पारस हरवणे आले मैदानामध्ये. काय होणार या मॅच मध्ये? पारस निश्चित या ठिकाणी रेड करण्याकरता सज्ज आहे. 6 खेळाडू समोरच्या संघाच्या कोर्टमध्ये आहेत. 2-2 यावेळी मात्र बहुधा निश्चित बोलण्याचा प्रयत्न केला आहे. मैदानामध्ये आपण बघितलं तर उजव्या कोपऱ्यावरती प्रयत्न राहिलेत. पारस हरवलेला तुम्ही बघताय. थर्ड रेडचा कॉल आहे. रनिंग किक करण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यावरती आलाय. 6 क्रमांक जर्सी त्याची आहे. या ठिकाणी शेवट डोक्याची घंटा मारली आहे आणि पारसला टिपला गेलेला आहे. सौरभच्या माध्यमातून अँकल आउट केला गेलाय. पारस मागे जातोय. 13-21 कुस्तीत काय म्हणाल? 13-21 मॅच आहे. अजूनही 8 गुणांची आघाडी गोलकोटकडे आहे. निश्चितच 8 गुणांची आघाडी यावेळी गोलकोट संघाकडे आहे. 6 निश्चितच डिफेंडर्स त्यांचे मॅट वरती आहेत. रेडिंग करण्याकरिता आपण साकीलला पाहतोय आणि ही लीड मोडली जाऊ शकते. पण अशा प्रकारची चुकी गोलकोटकरांना टाळावी लागेल. किती पॉइंट्स आहेत? मल्टी पॉइंट रेडिंग केली जातोय. साकीलच्या माध्यमातून 2 गोल टिपले जात आहेत. प्रत्युत्तर दिलं जात आहे. पलटवार केला जातोय. शेवटची 5 मिनिटं आहेत. चालू सामन्याचे 5 मिनिटाचं केलं आहे. एक 6 गुणांची आघाडी गोलकोटकडे आहे आणि सानपीला तुम्ही बघताय. रेड करण्याकरता 9 क्रमांक जर्सी क्रमांक 9 सर्व्हिस करण्याकरता या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न महत्वाचा आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये, एक जबरदस्त खेळ मैदानामध्ये या ठिकाणी सानवीच्या माध्यमातून आपण बघतोय. 6 गुणांची आघाडी ज्या संघाकडे आहे तो गोलकोटचा संघ आहे. यजमानी संघ आहे. या स्पर्धेचे आयोजक आहेत निश्चित या ठिकाणी निश्चित या ठिकाणी चूक केली आहे. गौतम कदमच्या माध्यमातून चूक. 16-21 मॅच, 5 गुणांची आघाडी. 3 डिफेंडर्स आता मात्र स्वतःच्या कोर्टमध्ये बाकी ठेवलेले आहेत. पुन्हा या ठिकाणी रेड करण्याकरता 9 जर्सी क्रमांक 9 कोर्टमध्ये आलाय. काय घडणार आहे या मॅच मध्ये हे बघणं फार गरजेचं आहे. 5 शेवटची 4 मिनिटं, चालू सामन्याची 4 मिनिटं शिल्लक आहेत. सुमित काय म्हणाल? जबरदस्त मॅच मैदानामध्ये शेवटची 4 मिनिटं खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे आणि कुस्तीत देखील जोडलेले आहेत. सुमित देखील आमच्या बरोबर जोडलेले आहेत. 2025 भगवा
गवा चषक सेमीफायनलचा मॅच शेवटची 4 मिनिटं रेड करण्याकरता साईन मैदानामध्ये आले. निश्चितच सुपर टॅकल देखील ऑन आहे. शांत चढाई केली जाते आपल्या कोर्टवरती माघारी पडत नाही कारण की फाऊल आहे. थर्ड रेड इथे मात्र आलेली आहे. गोलकोट संघाची थर्ड रेड सालवीला आपण पाहतोय. निश्चितच रेड करण्याकरिता पूर्ण 7चा डिफेन्स आहे. 3 चेन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न इथे मात्र जर पाहायला गेलं तर डाव्या कोपऱ्यात निश्चितच प्रयत्न केला जातोय. फुटवर्क दाखवला जातोय. जसा जसा वेळ जाईल तसा तसा रेडरवरती दबाव बनेल आणि तो दबाव बनला आहे. गोलकोट संघासाठी धोक्याची घंटी वाजलेली आहे. धोक्याची घंटी वाजलेली आहे. शेवटचे 2 डिफेंडर्स मॅच वरती सुपर टॅकल ऑन. मैदानामध्ये कोण येतोय? साजन मैदानामध्ये दाखल होतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या मॅच वरती शेवटचे 3 मिनिटाचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. 2 डिफेंडर्स मॅच वरती आहेत. इथून जर सिद्धिक बाय ऑल आउट झाला ना तर गोलकोट संघाला निश्चितच धोकाधोकी देखील घडू शकतो. एक कठीण परिस्थितीमध्ये एक कठीण सिच्युएशन मध्ये आपण गोलकोटचा संघ देखील त्याकरिता या ठिकाणी आपण बघितलं तर थोडंसं टाइम घालवला जातोय, बेल घालवला जातोय आणि 4 क्रमांक जो जर्सीचा खेळाडू आहे तो या ठिकाणी चढाई करण्याकरता आलाय आणि त्याच्या माध्यमातून आपण बघितलं तर या ठिकाणी कोण जिंकेल या मॅचमध्ये. थर्ड रेड सुपर टॅकल ऑन आहे. थर्ड रेडचा कॉल आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर उजव्या डाव्या कोपऱ्यामध्ये रनिंग या ठिकाणी किक करण्याचा प्रयत्न आहे. रोहित एका बाजूला आहे, एका बाजूला प्रयत्न आहे, परिश्रम आहे, जिद्द आहे, संघर्ष आहे. 1 पॉईंट घेतलाय. या ठिकाणी आपण बघितलं सागिन 18-21 चालू सामन्याचे गुण खेळाडूंना या ठिकाणी बदल केला जातोय. जर्सी क्रमांक 5 रेड करण्याकरता आलाय. 21-18-21चा मॅच 18-21 3 गुणांची आघाडी अजूनही आहे. मॅच खूप चांगला चालू आहे. दर्जेदार मॅच खेळाडूंना बदल देखील केले जाते आणि या ठिकाणी निश्चित परिश्रम जिद्द संघर्ष या ठिकाणी दाखवावं लागले. शेवटचे 2 मिनिटं चालू सामन्याचे 2 मिनिटं शिल्लक आहेत. पंचांचा संघ या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी पकड केलेली आहे. ऑल आउट झालाय गोलकोटचा संघ. 3 गुण मिळाले. स्कोर बरोबरीवरती आहे 21-21. शेवटपर्यंत जिद्दीने खेळत आहे. 21-21 वरती संघाचा गुण फलक पाहायला मिळतोय. 21 गुण आहेत यावेळी वक्रतुंड गोलकोट संघाच्या खात्यामध्ये तर प्रतिस्पर्धी संघ भीम संघर्ष वेळे संघ देखील 21 गुणांवरती आहे. गेम थोडासा पेस स्लो करण्याचा प्रयत्न यावेळी केला जातोय. साकिल रेड करण्याकरिता ऑल आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा संघ आतमध्ये येतोय. कबड्डी एक मात्र असा खेळ आहे जिथे तुम्ही ऑल आउट झाल्यानंतर पुन्हा संघ आतमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला येण्याची संधी मिळते. बोनससाठी अटेम्प्ट केला होता पण पंचांनी मॅट वरती आहेत. रेड करण्याकरिता कोहिनूरचा किरा गोलकोटचा किरा दाखल होतोय. पारस हरवडे आपण पाहतो यावेळी रेड करण्याकरिता थोडासा शांत आहे. थोडीशी शांत चढाई त्याच्या माध्यमातून केली जाते. वेळ घालवला जात नाहीये. पाहिलं गेलं तर 11 सेकंदाची रेड करून शेवटच्या मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 60 सेकंद शिल्लक आहेत. जवळजवळ 2 ते 3 रेड्स इथून आपल्याला पाहायला मिळतील. साजन रेडी करण्याकरिता येतोय. खूपच महत्वाचा पॉईंट असणार आहे. पंचांचा डिसिजन काय येतोय? पंचांचा डिसिजन पाहूया. महत्वपूर्ण मॅच आहे. महत्वपूर्ण डिसिजन आहे. कोणाच्या मात्र केली गेली आहे. वेळे संघ 2 गुणांनी आघाडीवरती. शेवटच्या मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा मिनिट आहे आणि पारस हरवणे या ठिकाणी चढाई करण्याकरता दाखल झालाय. महत्वाचं मॅच मैदानामध्ये डाव्या कोपऱ्यावरती चढाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघूया. या ठिकाणी पकड केली गेलेली आहे. भीम संघर्ष वेळे संघ या मॅच मध्ये जिंकून घेतोय. 24-21 3 गुणांची आघाडी आता मात्र भीम संघर्ष वेळे संघाकडे आहे. ऑफिशियल टाइम आउट घेतलेला. ऑफिशियल टाइम आउट सामन्याला सुरुवात केली जाते. शेवटची काही रेड्स इथून शिल्लक आपण पाहतोय. 3 गुणांच्या आघाडीवर यावरती गोलकोट संघाच्या समोर भीम संघर्ष वेळेचा संघ पूर्णपणे क्राऊड शांत आहे. इथे मात्र गोलकोटचा रोहित आगरे आपण पाहतोय डिफेंडिंग करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला आणि आपण पाहतोय 1 रेड पॉइंट इथं मात्र आणखीन एक दिला जातोय भीम संघर्ष वेळे संघाला. शेवटची रेड संबोधता इथे असणार आहे आणि या रेड मध्ये जर पाहायला गेला तर एक सॅक्रिफाईस मध्ये रेड असणार आहे. 1 पॉइंट दिला जाईल आणि या मॅच मध्ये पकड बनवली जाईल. 22-25 3 गुणांच्या अंतरने 3 गुणांच्या लीडने भीम संघर्ष वेळे संघाने वक्रतुंड गोलकोट संघावरती मात करून ग्रँड फिनालेमध्ये जागा बनवली आहे.